तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनल मी पोयनाडकरमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत जालाने मासेमारी करायला। इकडे आणलेत आपण जाल आणि आपल्या सोबत आहे धैर्य। तर आज आपण आलो आहोत आपल्या जुन्याच जागेवर आलोत, पण जुन्या जागेवर आलोत आणि पाणी एवढं आहे की म्हणजे मेन बोलायचं गेलं तर आता दिवाळी होऊन गेला तरी पण पाऊस धो पडतोय। आता पण एक तासापूर्वी एवढा धो पाऊस पडलाय की विचारून सोय नाही। आणि इथे ह्या टायमाला पाणी कमीत कमी 1 ते 1.5 फूट असतो, पण आता मला वाटते कमीत कमी 4 ते 5 फूट वंड पाणी आहे। तर आता आपण हे बघा, हे जाल आहेत ते टाकून घेणार आहोत। इथे दरवेळी आपल्याला जिताडी, कटले असे बरेच मासे भेटतात, पण आज पाणी भरपूर असल्या कारणाने बघूया काय मच्छी भेटते ते बघूया। आता जाल पहिले टाकून घेऊ आणि धैर्याने जाल काढून घेतलेला आहे आणि बघू आता जालाला काय मच्छी भेटते। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, जी काही मच्छी भेटेल ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण व्हिडिओ बरेच जण बघतात पण चॅनल अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब नाही केलेला मित्रांनो। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। चला आता पटकन जाल टाकून घेतो आणि मग बघूया मच्छी काय भेटेल ती। मच्छी आता भेटली तर ठीक, नाही तर आपण रात्रभरासाठी जाल सोडणार आहोत इथे आणि उद्या सकाळी येणार आहोत। तर पहिले जाल टाकून घेऊया आणि मच्छी काय भेटेल तुम्हाला बघायला भेटेल। आपण जाल पण आणलेला आहे आणि पाक सुद्धा आणलेला आहे, पण पाक मारणं एवढा पाणी भरपूर आहे, मच्छी तर उमलते दिस। बघूया आता मच्छी काय भेटते। काय धैर्य, काय वाटतं तुला मच्छी भेटेल काय? मच्छी भेटली पाहिजे मित्रांनो, दरवर्षी भेटते। दरवर्षी भेटतं मित्रांनो आपल्याला मच्छी। मागच्या वर्षी पण जित्ताडा लागलेला आपल्याला, तरी भेटली पाहिजे आपल्याला यावर्षी पण मच्छी। तर बघूया मित्रांनो आता काय भेटते ते, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर पटकन जाल टाकून घेऊ आणि मग बघूया काय मच्छी भेटते। तर मित्रांनो, एक जाल पण टाकून कंप्लीट केलाय, तो एकदम तिकडे टाकलाय आणि आता दुसऱ्या लोकेशनवर आलोय। जागेचा सर्वे चाललाय, कारण गेल्या वर्षी पाणी तर भरपूर कमी होतं आणि आता पाणी भरपूर आहे। तिकडे धैर्य बघू शकता पवते पाण्यामध्ये पाणी एवढं आहे की विचारून सोय। आणि पाऊस तर काय बघ, आताच एक सर्व येऊन गेलाय आणि परत चांगलाच कालोख केलाय। पावसाला काही धीरच नाही निघत, सारखा आता दिवाळी होऊन गेली तरी पण पावसाला काही थांबत नाही। तर बघूया आता जाल तर टाकून घेऊया, पाणी एवढं आहे। धैर्य काय पावाला आलास की मच्छी पाडायला आलास? धैर्याची मजा चालली तिकडं। तर चला मित्रांनो, आता पटकन जाल टाकून घेऊया। एक जाल आपला तो बघा तिकडे टाकलाय, तुम्हाला हे व्हाईट भेंड दिसत असतील तिथं टाकलेलं नाही। आता हा दुसरा ह्या साईडला आलो टाका। पाणी तर भरपूर आहे, मच्छी भेटायला पाहिजे। बघूया काय होते आता। लोकेशन तर एकच नंबर आहे, खतरनाक लोकेशन वाटतं एकदम। अजून पुढं आपल्या तर जालं कमी आहेत, आपले जालं नवीन आणलेत पण ते अजून बनवलीच नाही आपण। नेक्स्ट टाइम येऊ ते जालं आपली रेडी असतील तेव्हा आणखी मच्छी भेटेल। आता ह्याच्यामध्ये किती मच्छी भेटते बघूया आता। तर मित्रांनो, जालं टाकून झालेली आहेत, पण पावसाने पूर्ण थैमान घातलंय। फुल पाऊस, फुल। जालं टाकताना काय दाखवता नाही आलं, कारण पाऊस एवढा सुरुवात होता की व्हिडिओ करतात नाही आले। आता बारीक झालाय थोडा, तरी पावसामध्ये शूट करतोय। जालं सगळी टाकून झालीत, पाक काय मारत बसलो नाही। आता वाजले 6 वाजले जाता आणि आता आपण परतीचा प्रवास करतोय। जालं टाकलेले आहेत ते सकाळी बघायला येऊ आणि त्या जालाला किती मच्छी भेटते ते तुम्हाला सकाळीच दाखवेन। चला आता भेटूया डायरेक्ट सकाळी। तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 6। आपण काल जालं टाकून गेलेलो आणि आता बघू शकता थोडा उजेड आलेला आहे आणि आता वाजले 6 वाजून गेलेत। आता आपल्या जाल काढायची वेळ आलेली आहे आणि जालाला काय मच्छी भेटते ते आता आपण बघणार आहोत। पाणी तर आहे भरपूर, कारण काल एवढा पाऊस पडलाय, भरपूर म्हणजे भरपूरच प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडलेला। आणि आता आपल्या सोबत पुन्हा एकदा आलेला आहे धैर्य तिकडे गेलाय रस्ता बघायला। पाणी धैर्य कुठे चालला? चला आता रस्ता शोधत आपण निघालोय परत। काल पाऊस भरपूर पडलाय, मच्छी काय भेटेल बघूया आता, कारण पाणी पण एवढा भरपूर आहे ना शेतामध्ये, भरपूर म्हणजे भरपूरच। दरवर्षी आपल्याला एक ना एक जिताडा भेटतो, यावेळी आपण बघणार आहोत काय भेटते आपल्याला। तर मित्रांनो, जाळ टाकलाय आणि पहिलीच बोनी आपली वरस मस्त फ्रेश आहे एकदम। पुढे पण दिसते, पुढे पण एक आहे।
ही पण वरसच आहे. रसच. अजून पुढं आहे काहीतरी. जाऊ दे जाऊ दे. हे बघा काय रे? वरसच वरस आणि खौल. खवल. आणि हा खाल्लेला आहे तशी काय खाल्लं हिला? हे पण वरसच खाल्लंय. वरस खाल्लंय मित्रांनो. इकडं बघ. बघ निघाली. हं? पटकन निघाली. असं सोडल्यावर निघतातच खपक्यान. आणि हा बघा इथं पण एक आहे. हे बघा हे बघा नुसत्याच मित्रांनो, वरस आहे. जालाचं काम 25 झालेलं आहे आपला. इथेशी पण एक खाल्लंय. या बघा 2-2 खाल्ल्यात. 3-3 खाल्ले ते मित्रांनो. खाल्लेलं निघते का बघ. निघला. चिरगुंडेल पटकनच. बोललो? इथं पिशवी घ्या. तर मित्रांनो पहिल्या जाळाला आपला कंडारी होता. हा 1.5 बोटी जाल होता. 1.5 बोटी जाळीला आपल्याला 4 ते 5 वर्षी गुंतलेले आहेत. धैर्य डायरेक्ट जाल काढून घेतोय कारण आता मला जायचं आहे कामाला 8 वाजता. त्याच्या आधी आपल्याला रेडी होऊन जालं घेऊन घरी जायचं. मच्छी सर्व आपण घरीच काढणार आहोत. धैर्य दाखव. ही बघा पडायला आलंय ती पण. हे बघा वर्षींचं काम 25. चला पटापट. तर मित्रांनो आपण एक कांडारी जाळ टाकलेला. त्या कांडारी जाळाचा रिझल्ट बघा. बारीक तुकडा होता एकदम मित्रांनो. आणि चांगली मच्छी म्हटले त्याला. अर्धा किलो तरी असेल वर्षी आरामात. आणि पाणी बघा रात्री पाऊस पडलाय. पाणी काल वाढलं. मित्रांनो एवढाच होता. आज एवढा आलाय. वाढला पाणी भरपूर. आता आपण हे बघा एक जाळी तशी आहे. हा तो काय आपण चेक नाही केला. काठी हलवते त्याला तिकडे. जरा पहिल्या इकडची जाळं काढून घेऊया. आणि आजचा रिझल्ट एकाच जाळाची मच्छी. तर बाकीचे अजून 3 जाळं आहेत मोठे मोठे. त्याला बघूया काय भेटतंय. मित्रांनो ह्या जाळाला काहीच मच्छी नव्हती आपल्या. धैर्य बोलत होता आमच्या जाळाची काठी हलवले. त्याला भात झाला असं वाटतंय. बघूया आता पुढच्या जाळानं काय आहे ते. हा पण छोटा तुकडा आहे. इथून एक 10 ते 15 फुटाचा तुकडा आहे. आणि मेन जाळं आहे ते मोठे तिकडे आपण टाकलेले. बघूया त्यांना काय भेटतंय. तसं आपलं काम झालेलं आहे. 1 नंबर मच्छी आहे. मित्रांनो चांगलं दाखवता का तिथं. बघा कसला मित्रांनो खाल्लंय. खाल्लंय. तर मित्रांनो ह्या एवढ्या मोठ्या जाळाला काहीच मच्छी नाही भेटले. त्या एवढी छोट्या तुकड्याला आपल्याला मस्त मच्छी भेटलेली. पण इथंशी काहीच नाही. तो एक डाकू लागलेला तो पण खाल्लेला आहे. कासवानी खाल्लेला असेल असं वाटतंय. हा कासव असेल ना काय असेल. डाकू तिकडच्या पण जाळाला एक डाकूच लागलेला आहे. बघूया आता काय होते. तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपल्या सुरुवातीलाच एक वरस भेटलंय. दाखव इकडं. ही बघा कुठतरी आहे. आणि अशा प्रकारे डाकू. डाकू मासा. डाकूच आहेत नुसते रे. डाकू डाकू काढ. त्या झाडाला 2 डाकू भेटलेत ना. ते पुढे एक आहे मित्रांनो. जिताडांचा नामोनिशाणच नाही. पाणी जास्त आहे त्यामुळे काही भेटत नाही. काय समजत नाही. खेच चल चल. एक काम कर ही पिशवी ठेवून दे तशी. मी दाल पटकन काढून घेतो तिकडून. आणि हा बघा आणखी एक इकडं मरल डाकू. एक नवीन मासा दाखवतो या. त्या जालाला घेतलाय. पुढं आहे काय आहे दाखवतो तुम्हाला. हा बघा एक. बघा एक. किती 3 डाकू भेटले. 3 आहे. ही मच्छी काय आपण खात नाही मित्रांनो. ते 4 आहे. 4 ते 2 आहेत एका ठिकाणी. जोडपा. जोड पण नको. नवीन मासा दाखवतो इकडं. बघा काय कलम. कलम.
ह्याचा काटा बेकार मित्रांनो. खात नाही तीच मित्रांनो मच्छीला. जी आपण खात नाही मच्छी तीच भेटली. हवी ते पण एक काहीतरी आहे. हा बघा मित्रांनो सरबा. सरबा. घेत पुढे बघ. सरबा आहे का तांद आहे काहीतरी आहे. टोकाला काय आहे? तर मित्रांनो फायनली आपले तिन्ही जाल काढून झालेत आणि आपल्या जालावर मच्छी किती भेटली ती बघा. हे बघा वर्षी आहेत नुसत्या मित्रांनो. वर्षी आहेत. जास्त नाही लागली मित्रांनो यावेळी मच्छी. पाणी असून पण पाणी होता जाम. आणि काल पाऊस पण भरपूर पडलेला. पाणी पण भरपूर आहे त्यामुळे मच्छी जरा कमी भेटली. आणि मच्छी भेटलंय पण जी आपण खात नाही तीच मच्छी भेटलंय. मरेल ते डाकू ते का आपण खात नाही. कलम नाही खात. डाकू कमीत कमी 5 ते 6 भेटलेत पण ते आपण खात नाही. ते आता का आपण जालाला तसे ठेवत घरी जाऊन काढू आणि मांजरीला घालू खायला. तर आता नेक्स्ट टाइम यायचा का नाही इकडे मित्रांनो? नेक्स्ट टाइम येऊ पण पाणी कमी झाल्यावर येऊ. इथं पाणी नसेल तेव्हा येऊ आपण. कारण पाणी भरपूर आहे मित्रांनो. हे शेतात पाणी एवढा नसतो कधी. पण आता काल पण पाऊस एवढा पडलाय. दिवाळी होऊन गेली. मे महिन्यात पडला, गणपतीत पडला, नवरात्रीत पडला, दिवाळीत पडला. आता मला वाटतं 31 करून सुद्धा जाईल हा. कारण आज पण पावसाचे लक्षणं तर दिसतात भरपूर. हवा का इकडं ढग भरलेत भरपूर. इकडे तर पूर्ण कालोख केलाय. तर मित्रांनो आज जाल टाकलेली. फायनली आपल्याला मच्छी किती भेटले ती बघा. मित्रांनो बघा जाळ टाकायला गेलो मच्छी बघा इथे भेटले. वर्षी भेटल्यात जाम. या बघा वर्षींची साईज कसली आहे मित्रांनो. वर्षींचा काम 25 आहे पण जित्ताडा भेटला नाही आपल्याला मित्रांनो. पण असू दे पुढच्या वेळी पकडू आपण त्याला पण. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.